तसं जसं पुढे जाईल तसं मत म्हणजे तसं आबांना लीड मिळतं, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आबांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जो दराचा धपका दिला, मग शेतकऱ्याचं बी दान करण्याची जी एक पद्धत आहे महाराष्ट्राच्या, ते शेतकऱ्याने बी मताचा हाबडा दिला आबासाठी. आणि म्हणून तर माढा तालुक्यात सुद्धा 30 वर्षाची सत्ता असलेलं साम्राज्य, जे जनतेच्या हिताचं नसून ते स्वार्थासाठी उभारलेलं साम्राज्य, 30 वर्षाचं ते स्वार्थी साम्राज्य माढा तालुक्यातल्या या जनतेनं, स्वाभिमानी जनतेनं निर्मळ मनाने उद्ध्वस्त केलंय. काय सांगाल का एकंदरीत काल शिवाजी कांबळे यांचं लेटर सगळीकडे फिरत होतं, त्यांचं ते आकडेवारी सहित फिरत होतं, याच्याबद्दल काय सांगतात? निवडणुका आल्या की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की माझा नेता आमदार व्हावा, पण जनतेच्या मनात काय चाललंय हे ज्यांना ओळखू येतं तोच खरा नेता, तोच खरा कार्यकर्ता आणि तीच खरी जनता. काय सांगाल सगळ्या कार्यकर्त्यांना? मी सगळ्या कार्यकर्त्यांना एक संदेश देतो की निवडणूक आज संपते आहे, तर प्रत्येकाने आपापलं कुणाच्या घरापुढं वगैरे असं काय फटाकड्या वगैरे उडवू नका. आपली लोकशाही आहे, लोकशाहीच्या माध्यमातून आपण जल्लोष साजरा करा. फक्त सर्वसामान्य कार्यकर्ता हा विकासासाठी असतो आणि आबा निश्चितच येणाऱ्या 5 वर्षामध्ये या माढा तालुक्याच्या जनतेला विकासाच्या माध्यमातून एक शाश्वत विकास, जो शाश्वत म्हणजे कसा चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी या माढा तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे तरुणांसाठी. कारण तरुण महाराष्ट्रातला नेहमी राजकारणाच्या दृष्टीकडे, राजकारणाकडे कुठल्या पद्धतीने बघतो तर तो त्याच्या भविष्याचा विचार करणारं सरकार, त्याच्या भविष्याचा विचार करणारा प्रतिनिधी हा विधानसभेत अभिजित आबाच्या रूपानं जनतेनं पाठवलेला आहे. मी जनतेला आवाहन करेन की तुमचा जल्लोष करा, फक्त इतरांनाही त्रास होऊ नये असं जनतेनं बी आज वागलं पाहिजे. आजपर्यंत या 78 गावामध्ये या माढ्यामधून म्हणजे बालेकिल्ला समजला जात होता. या 13व्या फेरीपर्यंत म्हणजे 156 मतांचं लीड अभिजित पाटलांना मिळालेलं आहे. मग 30 वर्षाची सत्ता जी आहे त्यांची विश्वासार्हता कुठेतरी कमी झाली. तुम्ही लोकांबरोबर 30 वर्ष प्रामाणिकपणे वागला नाही. त्यांच्या ज्या सामाजिक मूल्य असतात आणि सामाजिक विषय असतात ते तुम्ही घेतले नाहीत. कारखानदारी हा विषय नुसता ठीक आहे शेतकऱ्यांसाठी, तो पण कितपत, पण शाश्वत म्हणजे शिक्षणाचं संकुल असू द्या, आरोग्याच्या सुविधा असू द्या, दळणवळणाची व्यवस्था असू द्या, किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण जे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. आपली महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे आणि सांस्कृतिक धरोहर आहे महाराष्ट्राला. संतांची परंपरा आहे, छत्रपतीचा इतिहास आहे. भली साम्राज्य या महाराष्ट्रावर आली तरी इथल्या मातीतल्या तरुणांनी बंड करून आपल्या रक्तात छत्रपतीच्या वंशानी ही साम्राज्य उद्ध्वस्त केली आणि ती साम्राज्य पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी नव्या महाराष्ट्राची संकल्पना, नव्या माढा मतदारसंघाची संकल्पना अभिजित पाटलाच्या रूपानं या मतदारानं उभा केलेली आहे. आणि ते अभिजित पाटलांना विनंती आहे की तुम्ही आपण त्या पदावर बसल्यानंतर सर्वसामान्यांच्या लेकरासाठी विकासाची गंगा गोरगरिबांच्या दारात आणून निश्चितच तुम्ही त्यांची सेवा करसाल, एवढीच मी त्या अभिजित आबा पाटील आमदार, नवीन जे आमदार होणार आहेत अभिजित आबा, त्यांना विनंती आहे एक कार्यकर्ता म्हणून. बदला हा रक्त सांडून घेतला जात नाही. जरी तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून, आमचा वडील तिथं पेटी पुजाय गेले होते, मग लोकशाहीच्या माध्यमातून विरोध जनतेचा ठीक आहे, पण कुठेतरी सर्वसामान्य उमेदवारावर हल्ले करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. जे डॉक्टर बाबासाहेबांनी लोकशाही केली की कशासाठी, तर एक मत, तुमचं एक मत फार महत्वाचं आहे. म्हणजे जगातल्या सर्वात श्रीमंत असणाऱ्या भारताच्या लोकशाहीला एकाच मताचा अधिकार, धनदांडग्याला बी एकाच आणि सगळ्यात गरीबाला बी एकाच मताचा अधिकार, तो हक्क जो बाबासाहेबांनी दिलाय, तो हक्क मागायसाठी आमचे वडील तिथे 92 ला गेले होते, पण त्यांच्यावर हल्ला झाला. मग लोकांनी मतातून दावून दिलंय की भविष्यामध्ये कुणी जरी या लोकशाहीमध्ये माजत असेल लोकशाहीच्या माध्यमातून, तर ती माजलेली सगळी साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेबांनी मतामध्ये दिलाय. आणि तो मताचा अधिकार या जनतेनं माढा तालुक्याच्या परिपूर्ण राबवलेला आहे. मला या महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना विनंती आहे की येणारे भविष्य
तुमच्या हातात आहे, तुमचं आहे, तुमचा हक्क आहे त्याच्यावर. लोकशाही राजकारण वाईट नाही मित्रांनो, राजकारण चांगलं आहे, पण राजकारणामध्ये येणारे चेहरे, येणारा विचार, येणारी माणसं त्या हक्काची आणि त्या विचाराची पाठवली गेली पाहिजेत, ज्याने आपल्या विकासाला प्राधान्य मिळेल. आणि हा छत्रपतीची जी भगवी पताका आहे हे त्यागावर उभा आहे महाराष्ट्र आपला खरा. आणि त्याग जो ज्यांनी केलाय त्याला खरं आज सलाम.